नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय, रमा आणि आरोही हे गाडीतून घरी येतात. आता रमाचं अण्णासाहेब यांचं घर आल्यानंतर ते रमाला तिथे सोडतात. तेव्हा आता अक्षय लगेच आता रमाचं ते घर बघून आता रमाला असं बोटाने खुणावत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी तुम्हाला ड्रायव्हरला सोडायला सांगते. तर अक्षय म्हणतो की नको मॅडम, जे काही आहे आत्तापर्यंत ते ठीक झाले. तेव्हा मात्र आता बास, आम्ही आमचं जातो आमच्या पद्धतीने. तेव्हा आता ती चावी आहे तर आरोही हातात घेते आणि रमाच्या हातात देते. तर रमा आता आरोहीला म्हणते की बाय आरोही. तर आरोही सुद्धा रमाला बाय असं म्हणते. तर अक्षय म्हणतो की हो चला चला, म्हणून तो आरोहीचा हात हातामध्ये घेतो आणि आरोहीला घेऊन जात असतो. तेव्हा आरोही आता रमाचा हात धरते आणि ती सुद्धा आता रमाचा हात धरून रमाला ओढत असते. परंतु अक्षय हिसक्याने आता आरोहीला ओढतो आणि आता रमाच्या हातातील जो आरोहीचा हात आहे तर तो सुटला जातो आणि शेवटी आरोही अक्षय सोबत निघून जाते. रमाला खूप असं वाईट वाटत असतं आणि तेवढ्यात आता अक्षय हा आरोहीला घेऊन थोडासा पुढे येतो आणि रमा मात्र त्यांचं बोलणं आता ऐकत असते. तर अक्षय तिला विचारतो की आज शाळेत काय शिकवले. तेव्हा आरोही काय शिकवले त्याबद्दल सांगते. आता इंग्लिश मधील जे काही आता हे शब्दार्थ आहे तर ती मात्र आता सांगत असते की मॉम अँड डॅड, आई आणि बाबा, सुई धागा याबद्दल ती आता खडाखड बोलत असते आणि रमा आता ते बोलणं ऐकत असते. त्यावर आता अक्षय म्हणतो की हो करेक्ट आणि चल आता निघूयात. तेव्हा आता आरोही म्हणते की अरे थांब, आणि आता आरोही पुन्हा मागे रमाकडे धावत येते. तर अक्षय सुद्धा तिच्या मागे आरो आरो करत येत असतो. रमा मात्र आता थांबलेली असते. परंतु आता अक्षय येतो आणि आरोही मात्र ती मुद्दाम आता आत जायला निघते. परंतु आता आरोही धावत येते आणि रमाचा हात धरते. तर आता आरोही मागे अक्षय धावतच येतो. त्यावर आता रमा ही आरोहीला विचारते की काय झालं. तर आरोही म्हणते की मी तुला पर्यायी म्हणू का. तेव्हा रमाला तर खूप छान वाटतं, परंतु आता अक्षयला खूप राग येतो. अक्षय सारखा आता आरोहीकडे बघत असतो आणि आता आरोही रमाकडे. आता रमाला नक्की आरोहीला काय उत्तर द्यावं हे काही समजत नसतं. आरोहीने रमाचा हात धरलेला असतो. तर अक्षय रागानेच आता आरोहीला अगदी रमाच्या हातातून हात काढत तिला बाजूला घेतो आणि म्हणतो की आरो हे बघ. तर आरोही म्हणते की बाबा, अरे मी तुला सांगितलं ना, आज मात्र स्कूलमध्ये आम्हाला इंग्लिश टू मराठी हे शब्दार्थ शिकवले आणि हे बघ ना, अरे आता पर्यायीबद्दल आता शाळेमध्ये शिकवले म्हणजे, आणि त्याचा इंग्लिशमधील जो सेम वर्ड आहे तर त्याबद्दल शिकवले म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की आता पर्यायी. रमाला मात्र आता इतका आनंद होतो. रमा लगेच आरोहीला घट्ट मिठी मारते, तिला आपल्या अगदी मिठीत घेते आणि खूप रडत असते, हसत सुद्धा असते. तेव्हा अक्षय आता ही सर्व बघतो. आता अक्षयला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. रमा आता आपल्या आरोहीला जवळ घेते आणि खूप प्रेमाने ती आता तिला अगदी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते एका मायेचा. तेव्हा आरोही परत रमाला म्हणते की सॉरी, मी तुम्हाला असं म्हणालेत म्हणून तुम्ही नाराज झालात का. तेव्हा आता अक्षयच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं. त्याच्या सुद्धा भावना हे दाटून येतात आणि रमाच्या सुद्धा. तेव्हा आता रमा लगेच म्हणते की नाही वाटलं वाईट. आणि त्याच वेळेस आता अक्षय हा बघतो रमाकडे आणि आपला रुमाल काढून तो आता म्हणजे रमाला डोळे पुसायला देत असतो. परंतु त्याच वेळेस तेथे साई येतो. रमा आता अगदी अक्षयकडे बघत असते आणि साई लगेच रमासमोर आता रुमाल धरतो. रमा अक्षयचा रुमाल घ्यायला जाणार तोच लगेच साई तिच्यासमोर रुमाल धरते. तर आता साई अक्षयकडे बघत असतो आणि रमा आता साईच्या हातातील रुमाल घेते आणि ह्या दोघांकडे बघत असते. त्यावर आता अक्षयला जे काही मागच्या वेळेस घडलेले क्षण आहे 7 वर्षापूर्वीचं, आता रमा ज्या संकटात होती, तिची जी अवस्था होती, इरावतीने तिला अक्षयपासून दूर जाण्यासाठी सांगितले होते. त्यावेळेस रमाची जी काही अवस्था झाली होती तर त्यावेळेस आता साई तिला अगदी ह्या म्हणजे तिची जी काही ही परिस्थिती होती, रमा अगदी डिलिव्हरी झालेली असते आणि तिला इतक्या वेदना असताना सुद्धा रमाला खूप त्रास होत असतो, चक्कर येत असतात. म्हणून साईने आता रमाला उचलून घेतलेलं असतं. त्याबद्दल आता अक्षयने खूप मोठा एक गैरसमज करून घेतलेला असतो आणि इरावतीने तो गैरसमज आणखीन वाढवलेला असतो. ते क्षण मात्र आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतात, त्याला आठवतात. तेव्हा आता अक्षयला साईला बघून राग तर येतोच. तर रमा आपल्या डोळ्यातील जे पाणी आहे ते पुसते. अक्षयच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी असतं. तो सुद्धा आता आपला रुमाल असं झटकवत असतो आणि तेवढ्यात आरोही बाजूला होते आणि आता अक्षयला म्हणते की बाबा, आज तो फ्रेंड काका आहे, याने मला फुगेवाल्यांपासून वाचवलं होतं असे सांगते. तर अक्षय म्हणतो की अच्छा, हा तुझा फ्रेंड काका आहे तर. आणि वा, आता अक्षय आणि रमा म्हणजे हे एकमेकांकडे बघत असतात. तर अक्षय या दोघांकडे रागाने बघत आता आरोहीला म्हणतो की वा, म्हणजे हा तुझा फ्रेंड काका आणि ही तुझी पर्यायी तर खूप चांगला आहे बरं का. तेव्हा आता साई विचारतो की आरोही, हेच का तुझे बाबा.
तर साई आता असं विचारल्यानंतर आरोही म्हणते की हो, आणि अगदी रमापुढे हात धरून म्हणते की ही माझी परी आहे. तेव्हा अक्षय लगेच आरोहीचा हात मागे घेतो आणि आता साई समोर हात जोडत म्हणतं की थँक्यू बर का फ्रेंड काका, थँक्यू सो मच. त्या दिवशी तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवला, तिच्या मदतीसाठी तुम्ही धावून आलात, खरंच त्याबद्दल खूप आभारी आहे. आरोही मात्र आता अक्षयकडे बघत असते. आता अक्षय साईला टोमणा मारतो आणि तसंही तुम्हाला बरोबर हे तर कळतं की योग्य वेळेस योग्य ठिकाणी कसं पोहोचायचं आहे ते. त्यावर आता साई सुद्धा त्याला एक छान उत्तर देतो की निस्वार्थ अगदी भावनेने मदत करणं हा माझा स्वभावच आहे. परंतु काही लोक मात्र असे असतात की त्यांच्या जवळच्या माणसाकडे पाठ फिरून निघून जातात जेव्हा त्यांना त्यांची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा. आणि उपकाराचं तर म्हणाल तर त्याची परतफेड मात्र मागे नाही तर योग्य वेळ आल्यानंतर होत असते. त्यावेळी आता अक्षय म्हणतो की ओके आणि चल आरोही चल इथून. तेव्हा आता आरोही रमाला पर्याय म्हणून बाय करते आणि साईला सुद्धा फ्रेंड काका म्हणून बाय करते. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी असतं. ती आपल्या आरोहीकडे सारखी एकटक बघत असते. त्यानंतर रमा आता घरामध्ये येते. रूम मध्ये आल्यानंतर आता जेव्हा ती रात्री एका रूम मध्ये तिच्या असते तर तिला सारखं आता जे काही आता आरोही म्हटलेली असते ते सारखं तिला अगदी आठवत असते. आणि आई पर्यायी असं सारखं आरोहीचं बोलणं तिच्या कानावर अगदी सारखं पडत असतं. त्याचा रमाला खूप त्रास होतो. आरोहीची सारखी आठवण येते. तेव्हा आता रमाचं जे काही प्रतिबिंब आहे की जेव्हा पहिली रमा 2 वेण्यावाली तर ती समोर येते आणि म्हणते की रमा. तेव्हा रमा आता तिच्याकडे बघत असते तर ती म्हणते की रमा अगं तुझ्या डोळ्यात पाणी, अगं तू तर इतकी हळवी कधीपासून झालीस ग, अगं तू तर तुझ्या 2 वेण्याबरोबरच तुझ्या भावना, तुझ्या त्या जुन्या आठवणी, तुझं प्रेम, तुझं अश्रू, तुझं ते स्वप्न सगळं काही अगदी मागे सोडून आली होती. अगं मग आता काय झालं, तू इतकी बिचारी होऊन केव्हापासून बसलीस. अगं तू तर ठरवलं होतंस की आता मागे वळून बघायचं नाही, आता फक्त आणि फक्त पुढे जायचं. मग त्याचं काय झालं. तेव्हा आता रमा म्हणते की हो ठरवलं होतं, परंतु माझा भूतकाळ माझी पाठच सोडत नाही, मग त्याला डावलून मी कसं पुढे जाऊ बरं. आणि आरोही तर अगं माझी मुलगी आहे ना, तर तिचं आता जे काही दुसरं मन आहे तर ते तिला म्हणतं की हो ना. अगं मग आता काय झाले, तू परत अक्षयमध्ये अडकलीस का. तेव्हा आता रमा म्हणते की अक्षयमध्ये नाही तर माझ्या मुलीमध्ये, आरोहीमध्ये, कारण माझी मुलगी माझ्या समोर आहे आणि मी तिला आईचं प्रेमच देऊ शकत नाही. मला आता माझ्या मुलीचं सगळं काही करायचं आहे. मला आरोहीची खूप अशी आठवण येते. तेव्हा आता तिचे दुसरे मन ती रमा म्हणते की अगं हे बघ रमा, तू तुझ्या मनाला सांग आता की तू जे काही आरोही बद्दल म्हणजे तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तर ते प्रेम मात्र अक्षय कधीही तुला नाही मिळून देणार. आणि काय ग काय झाले, तू तर 7 दिवस मागितले होते, मग काय झाले, देतोस असे म्हणालास का. आणि 7 दिवस तू आरोही बरोबर घालवणार यासाठी अक्षयने तुला परमिशन दिली का. त्यावर आता रमा म्हणते की नाही. तर आता रमाचं मन तिला सांगते की हो तो तर नाहीच म्हणणार, कारण त्याचं ठरलेलं आहे की आता आरोहीवर तुझी सावली सुद्धा त्याला पडून द्यायची नाही तर. आणि काय ग त्या 7 दिवसात असं काय होणार आहे बरं, मग तूच सांग की काय होणार आहे ते. तेव्हा आता रमा खूप रडत असते आणि म्हणते की तिच्या मनाला की हे बघ तू असं म्हणू नकोस, 7 दिवसात मी आरोहीला खूप असं प्रेम देईल एका आईचं, तिच्या बरोबर मला आई म्हणून वेळ घालवता येईल. तर रमाचं मन तिला म्हणते की हे बघ, आईचं प्रेम ते आईचं प्रेम असतं, आईचं प्रेम कधीही संपत नसते. आणि त्या 7 दिवसात तिच्यापासून अगदी 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तू तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तुला आणखीन त्रास होणार आहे. मग का तू ह्या सगळ्यामध्ये अडकतेस, हे सर्व सोडून दे आणि पुढे जा. त्यामुळे तू साईचा विचार कर. आणि हे बघ रमा, अगं जेव्हा सगळं जग तुझ्या विरोधात होते तेव्हा साई तुझ्या पाठीशी होते हे तू लक्षात ठेव. मग तुला साईच्या मनातील भावना कधी कळणार आहे बरं. तेव्हा रमा म्हणते की हो मला कळतंय. तर आता कळतंय म्हटल्यानंतर परत मात्र आता रमाचं मन तिला म्हणते की अगं तुला सगळं काही कळते, परंतु ज्या तुझ्या भावना आहेत भूतकाळ सगळं काही तू अगदी मागे टाकून आलेले आहे. तर आणि ठीक आहे तू भावनिक होशील, अक्षयसाठी थांबशील, आरोहीसाठी थांबशील. जर अक्षयने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर मात्र त्या क्षणी तुझी अवस्था काय होईल याचा तू विचार केलास का. त्यावर आता रमा म्हणते की नाही. तर तिचं मन तिला सांगते की हे पग नाही केला ना, मग त्या गोष्टीचा विचार तू आत्ता कर, कारण तू नेहमी असंच करत असते की स्वतःचा कधीही विचार करत नसते. आणि हे पग मला माहिती आहे की अक्षयचं नाव हे तुझ्या मनातून पुसून काढणं हे खूप अवघड आहे तर, आणि तू अक्षयला नाही विसरू शकत हे मला माहिती आहे. परंतु हे पग आता मात्र तुला हे सर्व विसरावं तर लागेल आणि खूप असं पुढे जावं लागेल. तू स्वतःचा विचार कर, सगळं काही विसरून तू स्वतःसाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी, साईसाठी आता स्वतः जगायला शिक. तेव्हा आता रमा म्हणते की पण. तर रमाचं मन तिला म्हणते की हे पग पण बिन काही नाही. आज झालं, किती दिवस असं कुढत राहणार आहेस तू. अगं तुला
कळतं का या सगळ्यातून तुला बाहेर पडावं लागेल, पुढे जावं लागेल. साईंसाठी तू साईचा विचार कर, अण्णासाहेबांसाठी अण्णाचा विचार कर. त्यांच्याशिवाय तुला आता कोणी नाही, त्यांनीच तुला आधार दिला होता हे विसरू नकोस. आणि हे बघ, तुला अक्षयचा विचार करून नाही चालणार, तुला आरोहीचा विचार करून आता नाही चालणार. तेव्हा आता रमा आपले जे काही कान आहे ते हाताने बंद करून घेते, कारण तिला आता हा त्रास सहन होत नसतो. तिचं मन तिला ओरडू सांगत असते की अगं तुला कळतं का रमा, यातून सगळ्यातून बाहेर पड, पुढे चल. तेव्हा आता रमा अगदी जोरात ओरडते की बास तू जा इथून. म्हणून आता जी पिलो आहे तर ती फेकून मात्र ती आपल्या त्या दुसऱ्या प्रतिबिंबाला मारते, परंतु तेवढ्यात तेथून ती अदृश्य होते. आणि तेव्हा आता रमा कुठे त्या स्वप्नातून बाहेर येते आणि स्वतःला आवरते. तेव्हा कुठे आता थोडी शांत होते आणि तिला झोप लागते. त्यानंतर आता इकडे अण्णांची तर खूप सारी तयारी सुरू असते. दागदागिने, आता साड्या वगैरे आहे, साखरपुड्यासाठी सगळी काही त्यांची तयारी अगदी पटपट सुरू असते. ते साईला म्हणत असतात की साई, अरे तू बघितलंस का ह्या साड्या वगैरे. साईसाठी सुद्धा आता जे काही ड्रेस वगैरे हवे आहे, जी शॉपिंग आहे ती सर्व काही झालेली असते. तर अण्णा आता साई बरोबर बोलत असतात की साई, मी तुला खरंच सांगतो, या घरामध्ये खूप काही वर्षातून असं मंगल कार्य घडणार आहे. तर आणि हे बघ, माझी आता खरंच खूप मनापासून इच्छा आहे की सगळं काही तुमच्या दोघांच्या आवडीनिवडीनुसार व्हायला हवे, अगदी तुम्हाला जे हवं जसं हवं तसं. परंतु साई काही उत्तर देत नसतो. साई आता विचारत असतो. तेव्हा आता अण्णांचं साईच्या चेहऱ्याकडे लक्ष जाते. आता अण्णा विचारतात की साई काय झाले, कसला विचार करतोस. तेव्हा आता साई म्हणतो की नाही, कसला नाही. तेव्हा अण्णा विचारतात की साई, रमा काही तुला बोलली का. तेव्हा साई नाही म्हणत असतो. तर अण्णा परत विचारतात की अरे तूच तिला नीट काही समजावून घेऊ शकलेला नाहीस का. आणि हे बघ साई, आता सर्व काही आता अगदी विचार करतात. साधारणपणे माझ्या लक्षात तर येतेच की आता मात्र शेवट मला रमाशी बोलावंच लागेल, तिच्याशी बोलून येतो. म्हणून अण्णा जायला निघतात, परंतु साई आता अण्णांना अडवतो आणि त्यांना थांबवतो. आणि अण्णांना म्हणतो की हे बघा अण्णा, हे सर्व करण्याची काही गरज नाही. त्यावर आता अण्णा म्हणतात, अरे साई, गरज नाही म्हणजे तू असं का म्हणतो. तेव्हा साई म्हणतो की हे बघा अण्णा, आपल्याला रमाची अवस्था समजून घ्यावी लागेल. त्यावर आता अण्णा म्हणतात की अरे कसली अवस्था आणि काय, कसला प्रॉब्लेम आहे. त्यावर आता साई सांगतो की अण्णा हे बघा, त्या सुद्धा आता शेवटी एक आई आहेत. आणि हे बघा, प्रश्न जर त्यांच्या नवऱ्याचा असता तर आपण काहीतरी बोलू शकलो असतो, परंतु हे बघा तसं काही नाही इकडे. तर त्यांच्या मुलीचा हा प्रश्न आहे, त्यामुळे हे बघा त्यांच्या विचारांचा आदर आपल्याला करावाच लागेल. त्यावर आता अण्णा सुद्धा विचार करून साईला म्हणतात की हे बघ, मला मान्य आहे की तू जे काही म्हणतोस ते, पण असं सुद्धा एक विचार करता येऊ शकतो. आजपर्यंत इतकी वर्ष झाले तर तिच्या नवऱ्याने, त्याच्या मुलीने कोणीतरी आता तिचा विचार केलास का. ती जिवंत आहे का मेलीस, काहीतरी आता ती कुठे आहे, काय करत असेल, काहीतरी चौकशी केली असती. परंतु त्यांनी तिच्याबद्दल काही विचारपूस केली का, नाही ना. अरे एक विचार कर, मुलगी लहान आहे तिचे जाऊन दे, परंतु नवरा तर मोठा आहे, त्याचा विचार कर ना. त्याने तरी विचारपूस केलीस का तिची. आणि मला तर खरंच खूप शंका आहे की तिच्या मुलीला हे सुद्धा माहिती आहे का की तिची आई जिवंत आहे म्हणून. तेव्हा आता साई सांगायला सुरुवात करतो, म्हणतो की रमाची मुलगी. आणि तेवढ्यात तेथे रमा येते. तेव्हा आता लगेच अण्णा हे रमाकडे बोट दाखवतात. आणि त्याच वेळेस साई मात्र आता बोलायचं थांबतो. तर रमा आता इकडे तिकडे बघत असते. जी काही साखरपुड्याची सर्व शॉपिंग झालेली असते आता ती बघत असते. रमाच्या डोळ्यात मात्र पाणी असते, पण तरी सुद्धा ती अण्णांना म्हणते की अण्णा, अहो तुमच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची खरंच किती तयारी केली हो तुम्ही. त्यावर आता अण्णा म्हणतात की यू आर स्वीट हार्ट. मला एक गोष्ट सांग बरं, तू ह्या सगळ्यामुळे खुश तर आहे ना. तेव्हा आता रमा ही अण्णांच्या चेहऱ्याकडे बघते आणि म्हणते की खूपच जास्त. तर अण्णा लगेच खुश होतात आणि साईला म्हणतो की हे बघ, अरे बघ, खरंच ती खूप हॅपी आहे. आणि ती आता साईला म्हणते की साई, आपण एंगेजमेंटसाठी अगदी मॅचिंग कपडे घालूयात. अण्णा म्हणतात की हो हो अगदी ओके. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही शालू बघा, दागदागिने बघा. तोपर्यंत दागिने बघतो आणि ऍटलिस्ट म्हणजे तुला कसं अगदी चॉईस करण्यासाठी सोपं जाईल. तर ना थोडेसे बाजूला जातात. तर आता साई म्हणतो की हे बघा, माझं ऐकून घ्या. तर आता रमा म्हणते की नाही साई, माझा विचार झालेला आहे. तर आणि हा सगळा विचार करून मी योग्य निर्णयापर्यंत पोहोचलेले आहे. तर तुम्ही सुद्धा आता काहीतरी बोलून मला आता असं कमवत करू नका. आणि हे बघा, मला अण्णांना टेन्शन नाही द्यायचं. आणि साई प्लीज, तुम्ही त्यांना सुद्धा काही सांगू नका. तर
माझ्यावर विश्वास ठेवा, सर्व काही नीट होईल. तर तेव्हा आता लगेच रमा ही खुश होते आणि साई आता रमाचे हे बोलणं ऐकून शांत होतो आणि अण्णांना अगदी खुश करण्यासाठी दोघे सुद्धा आता अण्णा जे काही दागिने सिलेक्ट करत आहे तर तेथे येतात आणि अण्णांना अगदी ते खुश करतात. अण्णा त्यांना ते दागिने दाखवतात. त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा खूप डिस्टर्ब असतो. तो टेन्शनमध्ये दिसताना इरावती त्याला विचारते की काय रे, तू गोळी वगैरे घेतलीस का? तेव्हा मात्र आता आरोही तेथे स्टडी करत असते. तर अक्षय इरावतीच्या हाताला धरतो आणि म्हणतो की हे बघ आत्या, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इरावती विचारते की कशाबद्दल आणि अक्षय काय झाले रे? आणि तेवढ्यात अक्षय बोलणार तर लगेच आरोही त्याला काहीतरी चित्र वगैरे दाखवायला येते आणि म्हणते की बाबा हे बघ, अरे मी चित्र काढलं. तर अक्षय म्हणतो की अरे वा, आणि खरंच किती छान चित्र काढले. तेव्हा आता लगेच आरोही ते चित्र दाखवते आणि आता ते चित्र तिने पर्यायी आणि बाबा आणि स्वतः आता त्यांचा हात धरणारी ती आरोही असं छान असं चित्र काढलेलं असतं. तर ती आता अक्षयला सांगते की हे बघ बाबा, अरे हा तू बाबा आणि ही माझी पर्यायी. तेव्हा आता लगेच इरावती आणि अक्षय म्हणतात की अरे वा वा, खरंच खूपच छान चित्र काढलं. अक्षय म्हणतो की अगं बघ, अजून काहीतरी तुला आणखीन त्यात चित्र काढता येते की नाही? तर आरोही म्हणते की खरंच खूप छान वाटलं बाबा तुला, आणि मी आणखीन चित्र काढू का त्यात? तर अक्षय म्हणतो की हो काढ, नक्की काढ. तर आरोही परत आता जागेवर जाऊन चित्र काढायला घेते आणि परत ती आता तेथे जाऊन बसते. तर आता इरावती अक्षयला विचारते की काय रे अक्षय, काय झाले? तर अक्षय आता इरावतीला म्हणतो की हा विषय आहे पर्यायीचा, तो कसा आणि कसा संपवायचा हे मला नाही कळत, आणि एक महत्वाची गोष्ट आत्या मला तुला सांगायची आहे. तर इरावती आत्या विचारते की काय रे अक्षय, काय सांगायचं आहे? आणि अक्षय म्हणतो की हे बघ रमा इथेच आहे. तर इरावती आता म्हणते की काय? आणि आता अक्षय पुन्हा म्हणतो की रमा इथे 5 गणितच आहे. आता इरावतीला माहिती असते पण अक्षय समोर आता तिला काही माहिती नाही असे ती नाटक करते. तेव्हा मात्र आता अक्षय पुढे म्हणतो की ज्या शाळेमध्ये मी काम करतो त्या शाळेची आता ही मुख्य जी काही संचालिका आहे तर ती रमा आहे. RK मॅडम ती आपली रमाच आहे. तर आता इरावतीला माहिती असून सुद्धा ती तोंडाला हात लावते आणि तिला काही माहितीच नाही असे अक्षय समोर ती आता नाटक करते. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की काय बोलतोस? तर अक्षय म्हणतो की हो, हे फक्त आता आरोहीला माहिती नाही ह्या बिचारीला की ती RK मॅडम आहे तर ती हिची आई आहे. तर मग हिच्यापासून आता हे सर्व मी कसं लपवणार आहे तेच मला तू सांग ना. तेव्हा आता इरावती मनात म्हणते की आता मात्र हा काय सांगणार की रमाशी लग्न करायचं? इतकी वर्ष मी आतापर्यंत यांची ताटातूट करण्यासाठी जे काही करत आले त्यावर पाणी फिरायचे का? नाही इरावती, नाही. आणि हे सर्व व्हायला नकोच. आता ती इरावती पुन्हा आपल्या मनात हा विचार करून अक्षयला विचारते की काय रे, तू आता काय ठरवलं आहेस? त्यावर आता अक्षय सांगतो की हे बघ, आता तर सध्या मला काहीच कळत नाही म्हणून. त्यावर आता परत अक्षय विचार करून सांगतो की हे बघ, त्या बाईचं म्हणजे रमाचं असं म्हणणं आहे की तिला हिच्याबरोबर फक्त 7 दिवस राहायचं आहे, म्हणजे आरोहीला 7 दिवस तिच्याबरोबर ठेवावं अशी तिची इच्छा आहे. तर तेव्हा इरावती म्हणते की अरे देवा. तर अक्षय म्हणतो की नाही, माझी सुद्धा इच्छा नाही. तर इरावती परत म्हणते की म्हणजे आता कुठे माझ्या सर्व लक्षात आले. तर इतकी हुशार आणि इतकं मोठं प्लॅनिंग तिने आता खरंच आता पुन्हा केले. आता इरावती पुन्हा अक्षयच्या मनात रमाविषयी विष पेरवण्याचा प्रयत्न करत असते आणि इरावती अक्षयला म्हणते की अरे तू आहे म्हणून आता तिला माहिती होतं, म्हणून तिने हा सगळा प्लॅन करून तुला इथे मुद्दाम आता ही शेपचं नाटक करून बोलावून घेतलं. तर अक्षय म्हणतो की हो, हे असंच असेल, ते शक्य आहे. इरावती म्हणते की हो, आता तर तिचा असा प्लॅन असेल की ह्या छोट्याशा पिल्लाला ती आपल्यापासून ओढून घेणार आहे. तर अक्षयला फार असं टेन्शन येते. तर इरावती परत म्हणते की अरे 1 दिवसाचं बाळ होतं, ती आपल्या हातात ठेवून आपल्या हाताला तुरा देऊन अशी निघून गेली आणि आता परत त्या बाळाला आपल्याकडून अगदी तोडण्याचा प्रयत्न करते आणि तिला आता हे मोठं झालेलं बाळ हवं आहे. अरे 7 दिवस. आणि अक्षय, तू विचार केलास का 7 दिवस जर तू तिला तिच्याकडे सोडलं तर ती तुझ्याविषयी काय काय सांगेल ह्या बाळाला आणि तिच्या मनामध्ये काय काय भरवेल याचा तू विचार केलास का? अरे राग आणि द्वेष निर्माण करायला सुद्धा ती काही कमी करणार नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे होऊनच द्यायचं नाही. आणि तेवढ्यात तेथे मालविका येते. तर अक्षय लगेच आता विषय बदलतो. मालविका आता अक्षयसाठी कॉफी घेऊन येते. आता त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक आता ह्या मालविकाला इरावतीने करायचे सांगितलेले असते. तेव्हा अक्षय कॉफी प्यायला घेतो तर इरावती आणि मालविका एकमेकींकडे बघून काहीतरी खुणावतात.
तेव्हा आता इरावती सांगते की हो, ही चहा कॉफी वगैरे सर्व काही छान करते आणि स्वयंपाक सुद्धा खूप छान बनवते. हिची आई मला म्हणाली, लीना, हिची लीना आई आहे माझी मैत्रीण. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, छान आहे. तेव्हा आता कॉफी पिता पिता इरावती मात्र अक्षयला मालविका बद्दल खूप काही चांगले सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि अक्षयला मालविकामध्ये ओढण्याचा. तेव्हा आता अक्षय ढुंकून सुद्धा मालविकाकडे बघत नसतो. तेव्हा अक्षयला मात्र आता रमाबरोबरचे जे काही क्षण घालवलेले आहे ते क्षण आठवतात. जेव्हा ते आता तिकडे हॉटेलमध्ये गेलेले असतात तेव्हा हनीमूनसाठी, ते सुद्धा क्षण आता त्याला आठवतात आणि हे सर्व आठवून आता त्याने रमाला वचन दिलेलं असतं की अगदी मृत्यूने जरी आपल्याला वेगळं केलं तरी सुद्धा मी तुला नाही सोडून जाऊ शकत. आणि त्याच वेळेस आता जे काही अण्णासाहेब यांनी सगळ्या शिक्षक स्टॉपसमोर सांगितलेलं असतं की ही माझी लेक रमा आणि हा साई यांचा एकमेकांबरोबर लग्न तर होणार आहे, पण त्या अगोदर त्यांचा साखरपुडा होणार आहे. आणि अक्षयने हे क्षण ऐकलेलं असतात, हे जे काही बोलणं आहे तर ते ऐकलेलं असतं आणि ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. तर तेव्हा हे सर्व आठवल्यानंतर आता लगेच तो मालविकाला म्हणतो की तुम्ही जरा आरोही जवळ बसा. आणि आता मालविका लगेच आता आरोही जवळ जाते. तर अक्षय लगेच आत्याला सांगतो की हे बघ आत्या, मला आता हे सर्व खरंच नकोसे झालेलं आहे आणि खरंच मी टेन्शन मध्ये आलो, मला खूप भीती वाटायला लागलेली आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे. तर मालविका आता या दोघांचं बोलणं सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अक्षय आता घाईने म्हणून जातो की आत्या, हे बघ, यातून मला बाहेर पडण्यासाठी मला लग्न करायचं आहे. तर तेव्हा आता इरावतीच्या अगदी मनासारखा अक्षयने निर्णय घेतलेला असतो. अक्षय म्हणतो की आत्या, हे बघ, तू जी मुलगी सुचवशील तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे. तर तेव्हा आता इरावती तर मालविकाकडे खोशून बघत असते. तेव्हा इरावती विचारते की कधी तुला लग्न करायचं आहे. तर अक्षय म्हणतो की लवकरात लवकर, असे बोलून तो बाजूला निघून जातो. तेव्हा इरावती मालविकाकडे बोट दाखवत असते, परंतु अक्षय काही न ऐकून घेता लगेच बाजूला निघून जातो. तेव्हा इरावतीला फार असा आनंद होतो, कारण शेवटी तिच्या मनासारखं झालेलं असतं की अक्षयने लग्न करण्याचा डिसिजन घेतलेला असतो. म्हणजे रमा आणि अक्षय परत एकत्र येऊ शकत नाही असं आता इरावतीला वाटत असते. तेव्हा मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमा ही रात्री झोपताना अक्षयचा विचार करत असते आणि ती म्हणते की आता खरंच अक्षय, तुम्ही मला विसरू शकताल का. तर अक्षय सुद्धा आता इकडे रमाचाच विचार करत असतो की हे बघ, तू कशी जरी वागली तरी सुद्धा मी तुला नाही विसरू शकत, तू अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात आहे. रमा आता स्वतःला म्हणत असते की तुम्ही तर कधीही मला विसरू शकणार नाही आणि मी सुद्धा माझ्या जवळून मी तुम्हाला लांब नाही जाऊन देणार, असे आता रमा सुद्धा ठरवते. म्हणजे रमा आणि अक्षय या दोघांनी जरी लग्न करण्याचे डिसिजन घेतले असेल पण तरी सुद्धा ते एकमेकांना विसरायला तयार नसतात. त्यानंतर आर्था इकडे आरोहीला म्हणत असते, तुझी आई आहे आणि तिचा फोटो सुद्धा आपल्याकडे आहे. आरोही इतकी खुश होते आणि विचारते की आर्था ताई, अगं कुठे आहे माझी आई, असं विचारते. तेव्हा आता आर्था सांगते की तुझ्या बाबांच्या कपाटात त्याच्या लॅपटॉप मध्ये आहे. त्यानंतर आता आरोही मात्र ही आजारी पडलेली असते. आर्था तिच्या जवळ बसून असते आणि मालविका सुद्धा तिथे येते. तेव्हा आता आरोही लगेच मालविकाला म्हणते की तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, मला खोकला आणि ताप येतोय. आणि अक्षयच्या हातात ते चित्र देऊन म्हणते की हे बघा, हे चित्र घ्या आणि शाळेमध्ये ते सबमिट करा. तेव्हा आता आरोही आणि अर्थाने हे नाटक केलेलं असतं, कारण आता अक्षयच्या कपाटातून त्यांना तो फोटो शोधायचा असतो. तेव्हा आता मालविका बाहेर जाते आणि अक्षय सुद्धा. म्हणून आता ते दोघे बाहेर गेल्यानंतर आता दोघी लगेच तर कपाट उचकतात, त्यातून लॅपटॉप बाहेर काढतात आणि त्यामध्ये मात्र आता त्यांना तो फोटो सापडलेला असतो, रमा आणि अक्षयचा. तेव्हा आता रमा आणि अक्षयच्या लग्नाचा तो फोटो सापडल्यानंतर आता आरोहीला आणि अर्थाला RK मॅडमच आपल्या आई आहेत हे आरोहीला सत्य समजलेले असते. तेव्हा मित्रांनो, आर्था आणि आरोही मात्र आता ह्या दोघांना कसं एकत्र आणतात आणि त्यांचं जे ठरलेले लग्न आहे ते कसं मोडतात हे बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.